खरं तर कोल्हापूर हे असं ठिकाण आहे जिथं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला लोकसभेत जेव्हा पाऊस पडलेला होता त्यावेळी सगळ्यात जास्त लीड हे कोल्हापूरमधून पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालेला होता। पण या निवडणुकीत मात्र इथं फटका। तर ठाण्यातलं चित्र हे फार महत्त्वाचं आहे। ठाण्यामध्ये भाजप हे सुरुवातीपासून आपले कक्ष रुंदावताना दिसत होतं, तर आता भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत नेक टू नेक फाईट। वंचित आघाडीचे 4 उमेदवार आघाडी घेताना दिसतात। लातूरमध्ये प्रभाग क्रमांक 10 मध्ये काँग्रेसचे 4 उमेदवार विजयी झालेत। 13 मध्ये काँग्रेस वंचितचे 4 उमेदवार विजयी होताना दिसतात। मुंबईत शिवसेनेनं खातं उघडलेलं आहे। या आघाडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, वॉर्ड क्रमांक 1 मधून रेखा यादव या आता विजयी झालेल्या आहेत। शीतल म्हात्रेंचा मात्र पराभव झालेला आहे। वॉर्ड क्रमांक 1 यामध्ये आता रेखा यादव शिंदेच्या शिवसेनेच्या या विजयी झालेल्या आहेत। वॉर्ड क्रमांक 1 मध्ये शीतल म्हात्रे काँग्रेस यांना मात्र पराभव पत्करावा लागलेला आहे। वॉर्ड क्रमांक 2 मध्ये आणि 1 मधून दोन्हीकडचा निकाल आता समोर येतोय। तर तिथं जालन्यात रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे हे आता विजयी झालेले आहेत। दानवेंना तिकीट देण्यापासूनच चर्चा झालेली होती। अंतर्गत कलह या निमित्तानं जालन्यात समोर आलेला होता, पण दानवे वरचढ ठरताना दिसत आहेत। दानवे बंधू जालन्यामध्ये रावसाहेब दानवे यांचे बंधू विशाल भास्कर दानवे हे या ठिकाणी विजयी होताना दिसत आहेत। निश्चितच या आघाडीच्या सर्वात मोठ्या बातम्या आपण पाहतोय। नागपूरमध्ये मात्र मेट्रो कोणी चालवली तर निश्चितच भाजपनं, आणि या मेट्रोमध्ये सर्वाधिक जागा ज्या आहेत त्या राखण्यामध्ये 65 जागांवरती भाजप ही सरशी करताना दिसते। पाठोपाठ शिवसेना आहे आणि 22 जागा मात्र त्या ठिकाणी राखण्यामध्ये देखील आघाडीवरती आहे काँग्रेस। कारण काँग्रेस आणि भाजप हे त्या ठिकाणी मात्र आपलं वर्चस्व कायम राखून असल्याचं स्पष्टपणे नागपूरकरांनी दिलेल्या आतापर्यंतच्या कलानुसार आपल्याला पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे वसई विरारमध्ये मात्र एकच पक्ष त्या ठिकाणी आहे, तो म्हणजे BVR, आणि त्यानं 113 जागांवरती आघाडी घेतलेली। इतर पक्षांना स्थानही दिलं जात नाहीये। केवळ शरदचंद्र पवारांच्या 2 जागा मात्र त्या ठिकाणी आघाडीवरती असल्याचं बघायला मिळतंय। कोल्हापूरचं देखील चित्र आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती यावेळेला पाहतोय लागवी। अगदी, पण सगळ्यात रंजक चित्र कुठं जर असेल तर ते ठाण्यामध्ये। ठाण्याचा उल्लेख वारंवार याकरता करते कारण ठाण्यामध्ये जागा आहेत 131 आणि या 31 पैकी 131 जागांपैकी सोलापूरचा निकाल, सोलापूर प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाजपचे 4ही उमेदवार विजयी। गौतम कसबे, राजश्री कणके या विजयी झालेल्या आहेत। सोलापूरमधून निकाल समोर येत आहे। पूनम काशीद, अविनाश हे देखील विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई वॉर्ड क्रमांक 165 राष्ट्रवादीचे कप्तान मलिक पराभूत। मलिकांच्या घरात जवळपास 3 तिकीटं देण्यात आलेली होती आणि त्यापैकी कप्तान मलिक यांचा पराभव आपण पाहतोय। वॉर्ड क्रमांक 165 मलिकांना नेतृत्व देण्यावरूनच खरं तर दादांची राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात फाटलेलं होतं, यांच्यात वादिवाद देखील झालेले होते आणि त्यातूनच दादांच्या राष्ट्रवादीनं स्वतंत्र शड्डू ठोकण्याचा निर्णय घेतला। नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांचा पराभव होणं हे दादांच्या राष्ट्रवादीला या क्षणी परवडण्यासारखं नाहीये, कारण इथूनच खरं तर या 2 पक्षांमध्ये वादाला सुरुवात झालेली होती, जो वाद विशालचा आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड पर्यंत देखील पोहोचलेला होता। खरोखर आहे, नवाब मलिकांचे भाऊ कप्तान मलिक हे पराभूत होणं ही खरं तर नामुष्की 2 जणांसाठी आहे। ती म्हणजे एक नवाब मलिकांना, दुसरं म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीला देखील। कारण अजितदादांच्या राष्ट्रवादीपासून फारकत घेण्याचा मुंबई पुरता निर्णय जो आहे तो भाजपनं घेतलेला होता। भाजपचे प्रत्येक नेते मंडळी हे नवाब मलिक यांना कुठल्याही प्रकारे या महापालिका निवडणुकांमध्ये जर तुम्ही नेतृत्व देणार असाल तर आम्ही तुमच्या सोबत नसल्याचं स्पष्ट केलेलं होतं। मात्र कोल्हापूरमध्ये प्रभाग 9 मध्ये महायुती सर्व जागांवरती विजयी झालेली आहे। शिवसेनेचे शारंगधर देशमुख, भाजपचे विजयसिंग देसाई देखील त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत। भाजपच्या माधवी पाटील, शिवसेनेच्या संगीता सावंत या देखील विजयी झालेल्या आहेत। त्यामुळे त्या ठिकाणचं चित्र आता स्पष्ट होताना दिसतंय आणि लवकरच महापालिकेमध्ये वर्चस्व कोणाचं तर ते देखील लवकर सिद्ध करण्यामध्ये यश येणार आहे आणि त्यानंतर मग महापौर कोणाचा, अशा प्रकारच्या कुरघोड्या आपल्याला राजकारणामध्ये सध्या पाहायला आणि चर्चांना मिळतील। कोल्हापूर महापालिकेमध्ये यावेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या 2च जागा त्या ठिकाणी आघाडीवरती असल्याचं दिसतंय। नागपूरमध्ये मात्र मेट्रो चांगलीच धावलेली आहे। भाजपनं 65 जागांवरती आघाडी घेतलेली आहे, काँग्रेसनं 22 जागा। खरं तर लागवी आपण कित्येक दिवस पाहतोय राज्याचं राजकारण आणि राज्याच्या राजकारणामध्ये नवनाथ पण विजयी झालेले आहेत भाजपचे। या आघाडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी,
पहिलंच तिकीट पहिल्यांदाच निवडणुकीत नशीब आजमावणारे नवनाथ बन हे आता नगरसेवक नवनाथ बन म्हणून ओळखले जातील, कारण नवनाथ बन विजयी झालेले आहेत. भाजपचे पहिला निकाल भाजपचा आणखीन एक समोर येताना दिसतोय. या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी. बरोबर आहे. आपण नवनाथ पाहतोय. बन ज्यावेळेला आपल्या प्रचारांमध्ये 135 वॉर्डमध्ये फिरत होते त्यावेळेला एक गोष्ट स्पष्ट दिसत होती लागवी, की यापूर्वी केलेली पत्रकारिता असेल, त्यानंतर माध्यम संयोजक म्हणून त्यांनी भाजप त्या ठिकाणी जॉईन केलेली होती आणि त्याचबरोबर आत्ता मिळालेलं यश. भाजपच्या मानसी शर्मा, श्रद्धा कदम, अशोक तिवारी विजयी झालेले आहेत. भाजपच्या पंकज पांडे, किमया रखवी या देखील त्या ठिकाणी विजय झालेल्या आहेत. भाजपच्या भगवती शर्मा, सुरेश खंडेलवाल विजयी झालेले आहेत. भाजपचं शिक्कामोर्तब झाल्यानंतर तेजस्वी येणारी पहिली प्रतिक्रिया. पहिला फॉर्म भेटला आणि पहिलं रिझल्ट लागला. मला खूप आनंद होतोय. भारतीय जनता पार्टीची पहिला फॉर्म भेटला आणि पहिलं रिझल्ट लागलं, तर मला खूप आनंद वगैरे झालेला आहे. हे सगळं पियुष गोयल, भारतीय जनता माजी नगरचे आमदार जगदीश भाई आणि सगळे पदाधिकारी भारतीय जनता पार्टी झालेला आहे मध्ये होते आणि खूप जास्त काम केलं आणि माजी नगरसेवक त्यांचं जगदीश भाई आणि सगळे पदाधिकारी अभिषेक दादांच्या आठवणीत तेजस्वी घोसाळकरांची पहिली प्रतिक्रिया कालही जेव्हा मतदानाकरता निघालेल्या होत्या, नशीब आजमावण्याकरता निघालेल्या होत्या, त्यावेळी अभिषेक घोसाळकर यांची आठवण काढून डोळे पाणावलेले होते. आज विजयानंतर देखील घोसाळकरांची प्रतिक्रिया समोर येताना दिसते. तेजस्वी घोसाळकर, खरं तर घोसाळकर यांच्या घराण्यामध्ये 2 तिकीटं देण्यात आलेली आहे. एक निकाल समोर आलेला आहे. सौरभ घोसाळकर यांच्या भवितव्याविषयी देखील आपण अपडेट घेणार आहोत. काँग्रेसचे माजी महापौर विलास इंगोले काहीसे पिछाडीवर असल्याचं दिसतात. काँग्रेसनं विजयी झालेले आहेत. पहिलं खातं या ठिकाणी काँग्रेसनं उघडलेलं आहे. आदिल फरास विजयी, कोल्हापूर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष. कोल्हापूर काँग्रेसच्या ईश्वर परमार यांचा आता पराभव झालेला आहे. कोल्हापूरमधला निकाल आघाडी समोर येते. आदिल फरास विजयी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विजय संपादित करताना दिसत आहे. कोल्हापूर राष्ट्रवादीच्या बरोबरच आता नवनाथ बन ज्यावेळेला विजयी झालेले होते प्रभाग क्रमांक 135 मध्ये वॉर्डमध्ये जिंकून आल्यानंतर मात्र सेलिब्रेशनला लगेचच सुरुवात झाली. ही दृश्य आहेत त्यांच्या समर्थकांची आणि कार्यकर्त्यांची, ज्यावेळेला नवनाथ बन यांना अक्षरशः आपल्या खांद्यावरती घेऊन विजय या ठिकाणी जो मिळवलेला आहे तो सेलिब्रेट करताना आणि लगेचच नवनाथ बन यांच्या कुटुंबियांनी लगेचच त्या ठिकाणी त्यांची विधिवत पूजा अर्चा करत त्यांना ओवाळलं देखील होतं आणि औक्षण करून या पुढच्या काळामध्ये एका वेगळ्या इनिंगला नवनाथ बन सुरुवात करताना दिसून येतील. आणि त्या संदर्भातली दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय. मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 135 मध्ये नवनाथ बन यांनी आपला विजय प्राप्त केलेला होता. मात्र नवनाथ बन यांच्यावरती करण्यात आलेले आरोपही विसरून चालणार नाही. अनेकांना आपलं तिकीट मागं घ्यावं यासाठी दबाव तंत्राचा वापर करण्यात आल्याचा देखील त्यांना विसर पडलेला नसावा लागवी. या क्षणी संजय राऊत काय प्रतिक्रिया देत आहेत या विजयावर हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. तर मिलिंद वैद्य विजयी झालेले आहेत. युबीटीचे प्रभाग क्रमांक 182 मधून शिवसेनेचे युबीटीचे मिलिंद वैद्य हे विजयी होताना दिसत आहेत. या आघाडीची महत्त्वाची ही बातमी. आता मात्र आघाडी नाही, कल नाही, तर सरळ सरळ विजय समोर येताना दिसत आहेत. पहा, अजूनही 60 आणि 65 याच जागांवर भाजप 65 तर ठाकरेंची शिवसेना 60. त्यामुळे आस्ते कदम का हे देखील पाहावं लागेल. मालेगावमध्ये देखील आता विजय झाल्यानंतर या ठिकाणी इस्लामिक पार्टी जल्लोष साजरा करताना दिसते. नक्कीच मालेगावमध्ये देखील आपण काही क्षणांपूर्वी पाहिले होते की मतमोजणी संदर्भामध्ये काही शंका उपस्थित झाल्यानंतर मालेगावकर एकवटलेले होते. मतदान केंद्राबाहेर गर्दी होती, मात्र त्याच गर्दीचं परिवर्तन आता मात्र सेलिब्रेशनमध्ये होत असल्याचं पाहायला मिळतंय. मालेगाव हा मुस्लिम बहुल भाग आहे आणि मुस्लिम बहुल भागामध्ये असलेले जे सर्व उमेदवार आहे ते आपापली मतं खेचण्यासाठी पूर्णपणे तयारीमध्ये होते आणि त्यानंतर सुरू असलेलं यावेळेला पार्टीचं आपण थेट सेलिब्रेशन आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय. खरं तर लागवी 11:48 केवळ आतापर्यंत झालेली आहे. मात्र महाराष्ट्रातले अनेक निकाल हे स्पष्ट होत असल्याचं दिसतंय. सर्वाधिक चुरस ही मुंबई महानगरपालिका पुणे या ठिकाणच्या मतदानासंदर्भातली होती. पनवेलमधून मोठी बातमी. पनवेलमध्ये महानगरपालिकेचा पहिला निकाल जाहीर होतोय. पनवेल महानगरपालिकेमध्ये भाजपची विजयी सलामी देखील पाहायला मिळते. म्हणजे पनवेलमध्ये देखील
त्यांचा प्रवेश होत प्रभाग क्रमांक 4 मध्ये भाजपचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत लागवी. पनवेल समोर आलंय, ठाणं समोर आलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.